महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांतील 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 3 दिवस उरलेत। काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून काही जागांसाठी अजूनही खलबतं सुरू आहे। या निवडणुकीमध्ये काही धक्कादायक निर्णय आणि निकालही लागण्याची शक्यता आहे। बिहारमध्येही 5 जागांसाठी निवडणूक होणार असून 4 जागांवरती एनडीएचे उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात। तर 5व्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून चाचपणी सुरू असताना सगळ्यात मोठं नाव आता समोर आले। राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते। बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपला थेट भिडणारा एकमेव नेता म्हणून तेजस्वी यांच्याकडे पाहिलं जातं। विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षासह इंडिया आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर राज्यसभेच्या रूपानं पहिलीच निवडणूक होत आहे। मात्र ही निवडणूकही आघाडीसाठी सत्व परीक्षा ठरणार आहे। त्यासाठी यादव यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तेजस्वी यादव हे बिहारमधून राज्यसभेत गेल्यानं संसदेत सत्ताधाऱ्यांना थेट भिडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं। राज्यसभेतील विरोधकांचा आवाज अधिक बुलंद होऊ शकतो, मात्र त्यांना निवडून जाणं इतकं सोपं नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला केवळ 35 जागा मिळाल्या होत्या आणि राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी किमान 41 आमदारांचा पाठिंबा हवा आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये 5व्या जागेसाठी एमआयएम हा पक्ष किंगमेकर ठरणार आहे। खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचे राज्यात 5 आमदार आहेत। एमआयएम प्रमाणेच आघाडीला मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराची गरज भासणार आहे। या 6 आमदारांनी आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांचा उमेदवार राज्यसभेमध्ये जाऊ शकतो। सर्व 41 आमदारांच्या मतांची खात्री पटल्यानंतरच तेजस्वी यादव राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी होकार देतील अशी शक्यता आहे। पण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते लगेच पुन्हा दुसऱ्या पराभवाचा सामना करू इच्छित नाही। 41 मतांची गोळाबेरीज न झाल्यास ते उमेदवार नसतील असं सांगितलं जाते। त्यामुळे आता ओवैसी आणि मायावती काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले।